त्यांची एवढी पॉवर वाढली, कुठल्या तरी मोठ्याच लोकांचा हात असणार ना त्यांचा. हो, मी अजितदादांना मागणी करते की यांना तिकीट देऊ नका, यांना उमेदवारी देऊ नका, हे फायदा घेतायत म्हणून. आणि अजितदादा म्हणतात की कोयता गँगनी थांबवायला पाहिजे, दहशतवादी थांबवायला पाहिजे, आणि अशा गुन्हेगारांना तिकीट देऊन यांची काय गँग थांबणार आहे? हे आता तात्पुरतं चांगली कामं करणार, बाहेर येणार आणि परत तेच चालू राहणार ना. तर हे थांबवायचं असेल तर प्लीज त्यांना तिकीट देऊ नका, हीच माझी विनंती आहे. माझी भूमिका, जर का त्यांना तिकीट दिलं, मी अजूनही सांगते, जर का त्यांना तिकीट दिलं तर मी त्यांच्या पक्ष कार्यालयाबाहेर आत्मदहन करेल. आणि मी हे खरंच करणार आहे, कारण का जिथं माझा मुलगा गेला तिथं मला पण जगण्याची इच्छा नाहीच आहे. कारण का आम्ही काही केलेलं नसताना तुम्ही आमच्या मुलाला हे केलं, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आमचं घर सुनं केलं. त्यामुळे मी आता शांत बसणार नाही. आणि मी हे काय केलं तर नाव येणार सरळ तुमच्यावर, जो पक्ष त्यांना तिकीट देईल त्याच्यावर.